नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर. आज आपण डिपार्टमेंटल अकाउंटवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. तो प्रॉब्लेम असा आहे, मी तो वाचून दाखवतो. द ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ द हिंद सायकल स्टोर्स फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 1985 इज प्रिपेअर्ड इन द फॉलोइंग फॉर्म. Debit side, to purchases new cycle 1,20,460, new prams 30,210, renovated cycles 6,720, to salaries and wages 20,600, to rent and rates showroom 2,500, workshops into bracket C 1,180, to sundry expenses 34,880, to net profit 1,010. Credit side, by sales new cycle into bracket A 1,02,210, new prams B into bracket B 40,270, renovated cycle into bracket C 10,620, higher receipt into bracket D 8,920. By closing stock, new cycle A 3,060, new palms B 5,900, renovated cycle C 8,160, higher cycle D 40,420, total 2,17,560. It is decided to prepare departmental account for each of the 4 department A, B, C and D mentioned above, and for this purpose the following information is available. Number A, new cycles costing rupees 41,000 have been transferred from A to D department. Number B, salary and wages comprise showroom wages into bracket divisible between A, B and C department in the ratio of 11:3:1 bracket close rupees 10,650. Workroom wages into bracket department C bracket close rupees 3,190. Administration into bracket apportionable in the ratio of 8:4:1:7 bracket close rupees 6,760. Number C, sundry expenses include rupees 4,880 in respect of new parts into bracket pedals etc bracket close for renovated cycle. Number D, other expenses are apportionable in the same ratio as administration and salary and wages. Administrative salary and wages. You are required to prepare departmental account. तर पहा, अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे. मी या ठिकाणी द हिंद सायकल स्टोर डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन केलेलं आहे आणि ह्या स्टोअरमध्ये 4 डिपार्टमेंट आहेत. पहिलं डिपार्टमेंट आहे न्यू सायकल. ए डिपार्टमेंट हे न्यू सायकल आहे. बी डिपार्टमेंट न्यू प्राम्स आहे. सी डिपार्टमेंट हे रिनोव्हेटेड सायकलचं आहे आणि डी डिपार्टमेंट हे हायर रिसीटचं आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक डिपार्टमेंटचा खर्च उत्पन्न या ठिकाणी दिलेलं आहे. ते आपण डिपार्टमेंट वाईज लिहून हा प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू. तर पहा, ह्या प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक दिलेला नाही, परचेसेस दिलेला आहे. तर इथं लिहा टू परचेसेस न्यू सायकल म्हणजे डिपार्टमेंट ए 1,20,460 1,20,460. न्यू प्राम्स 30,210 30,210
रिनोव्हेटेड सायकल 6720 आणि डी डिपार्टमेंट हे सर्व्हिसिंग डिपार्टमेंट आहे. म्हणजे हायर जे सायकली आहेत त्या भाड्याने दिल्या जातात. पूर्वीच्या काळी पहा सायकल घ्यायची सुद्धा लोकांची ऐपत नव्हती. एवढे लोकांची म्हणजे परिस्थिती हलाखीची होती. आणि मग तालुक्याच्या ठिकाणाहून जर कुठल्या गावाला जायचं असेल तर तालुक्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या गावामध्ये सायकलचे दुकानं असायचे आणि त्या दुकानामध्ये 15-20 सायकली भाड्याने देण्यासाठी ठेवल्या जायच्या. तर ₹1 एका तासाला ₹1 याप्रमाणे तुम्ही जेवढे तास त्या ठिकाणी ती सायकल वापरलेली आहे तेवढ्या तासाचं भाडं त्या ठिकाणी द्यावं लागत होतं. म्हणजे भाड्याने सायकल नेण्याची प्रथा त्या ठिकाणी होती. आता सर्व लोकांकडे सायकली आलेल्या आहेत. म्हणजे सायकली गायब झाल्यात. मोटरसायकली आहेत, 4 व्हीलर आहेत. त्यामुळे अशी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा अशी होती. आम्हाला जर आमच्या तालुक्याच्या ठिकाणाहून गावाकडे जायचं असेल तर ₹2 द्यावे लागायचे. म्हणजे 2 तास लागायचे. म्हणजे साधारण तेवढं गाव दूर जरी नसलं तरी 2 तास जाऊन तिथं थांबून परत यायला म्हणलं तर ₹2 गावाकडे जाऊन येणं होत होतं. अशा पद्धतीने सायकल घेऊन आम्ही जात होतो. तर चौथं जे डिपार्टमेंट आहे ते तशा प्रकारचं आहे. त्या ठिकाणी काही सायकली त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि त्या डिपार्टमेंटकडून जे उत्पन्न मिळणार आहे ते भाड्याच्या रूपाने मिळते. तर पहा परचेसेस आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर परचेसेसच्या नंतर सॅलरी अँड वेजेस आहे. पहा आता हे सॅलरी अँड वेजेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या भागामध्ये आपण लिहिणं आवश्यक आहे. इथं लिहितो मी टू सॅलरी अँड वेजेस. सॅलरी अँड वेजेस हे ₹20,600 या ठिकाणी दिलेलं आहे. तर याच्यावर खाली माहिती दिलेली आहे नंबर बी मध्ये. सॅलरी अँड वेजेस कंप्राइज शोरूम वेजेस डिव्हिजेबल बिटवीन ABC डिपार्टमेंट इन द रेशिओ ऑफ 11:3:1 ₹10,650. तर ह्या जी सॅलरी या ठिकाणी दिलेली आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये 20,600 त्यापैकी 10,650 हे शोरूम वेजेस आहे. म्हणजे शोरूममध्ये डिपार्टमेंट ABC त्या ठिकाणी आहे. तर त्या डिपार्टमेंटमध्ये 11:3:1 या प्रमाणामध्ये ही सॅलरी आपणाला विभागायची आहे. सॅलरी अँड वेजेस 2 शोरूम लिहा. शोरूम. तर याचं मी विभाजन ऑलरेडी या ठिकाणी केलेलं आहे पहा. तर म्हणजे 10,650 गुणिले 11/15 10,650 आलं लक्षात. ह्याला गुणिले 4/3/15 10,650 गुणिले 1/15. तर ह्याला 15ने जर भागाकार केला हे 10,650 15 × 15 15 7 5 14 105 15 15 1 15 आणि हे 0. तर हे ₹710 आलेलं आहे याला. त्यानंतर ह्या डिपार्टमेंटचा आलेला आहे पहा 2,130 आणि ह्या डिपार्टमेंटचा आलेला आहे 7,810 म्हणजे हे शोरूम सॅलरी आहे. शोरूम सॅलरी 11:3:1 या प्रमाणामध्ये आपणाला ती विभागायची आहे. तर मी या ठिकाणी लिहितो शोरूमची 7,810 त्यानंतर 2,130 त्यानंतर 710
डी डिपार्टमेंट हे शोरूममध्ये नसल्यामुळे तिथे सॅलरी नाही. त्यानंतर शोरूम वेजेस दिलेलं आहे पहा. वर्करूम वेजेस, वर्करूम वेजेस डिपार्टमेंट सीचं वेगळं दिलेलं आहे 3190. 3190. त्यानंतर पुढं दिलेलं आहे ॲडमिनिस्ट्रेशन. ॲडमिनिस्ट्रेशन विभागायचं आहे आपणाला 88,4 401 1,7 या प्रमाणामध्ये, म्हणजे 88,4 12 13 7 20 या प्रत्येकाला 20 ह्या प्रमाणात. ॲडमिनिस्ट्रेशनची सॅलरी आहे 6,760 रुपये. ह्याला गुणिले 8 20अंश, हे शून्य गेला, हे शून्य गेला, बे 1 बे 2 4 बे 3 6 बे 3 6 1 उरला, बे 8 16 8 8 64 ला 4 हातचे आले 6 8 3 24 आणि 6 30 ला 0 हातचे आले 3 8 3 24 आणि 3 27. अशा पद्धतीनं हे विभागा 2,704 येईल. त्याचं जे रेशिओ आहे ॲडमिनिस्ट्रेशनचा तो या ठिकाणी लिहा 88,4 401 1,7 या प्रमाणामध्ये ते आपण विभागलेलं आहे 6,760 रुपये. तर याची विभागणी केल्यानंतर पहिलं जे डिपार्टमेंट आहे ये त्याला आलेलं आहे 2,704 आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्यानंतर दुसरं जे डिपार्टमेंट आहे त्याला 1,352 येईल. 1,352 हे ए डिपार्टमेंटचं झालं. बी डिपार्टमेंट 1,352 रुपये येईल. त्यानंतर सी डिपार्टमेंटचं येईल पहा 338 आणि डी डिपार्टमेंट येईल 2,366. मी हे ऑलरेडी कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं आहे, फक्त माहितीच तो तुमच्याकडे लिहिलेलं आहे. तर 1,352 झालं, हे 338. त्यानंतर 2,366 रुपये आलेले आहेत. तर अशा पद्धतीने ॲडमिनिस्ट्रेशनचा जो खर्च आहे तो खर्च आपण ह्या प्रमाणामध्ये विभागलेला आहे. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा टू रेंट अँड रेट्स. तर या ठिकाणी घ्या टू रेंट अँड रेट्स. टू रेंट अँड रेट्स शोरूमचा रेंट आहे 2,500. वर्कशॉपचा रेंट आहे 1,180. तर आता शोरूमचा जो रेंट आहे तो 3 डिपार्टमेंटमध्ये विभागायचा आहे, ए बी सीमध्ये. तर तो आपणाला आता विभागावं लागेल. रेंट अँड रेट शोरूम. तर त्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण आहे 88,4 401 आणि 7. चौथ्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे अदर एक्सपेन्सेस आर अपोर्शनेबल इन द सेम रेशिओ ॲज ॲडमिनिस्ट्रेशन सॅलरी अँड वेजेस. ॲडमिनिस्ट्रेशनचा जो काही रेशिओ आहे त्या प्रमाणामध्ये बाकीचे खर्च म्हणजे रेंट अँड रेट्स आपणाला विभागायचे आहेत. तर हे 2,500चं विभाजन आपणाला करावं लागेल. तर पहा हे या ठिकाणी रेंट अँड रेट्स मी हे विभाजन केलेलं आहे, डायरेक्टली या ठिकाणी लिहितो. तर पहा शोरूमचं डिव्हाजन अशा 8 4 1 7 या प्रमाणात जर केलं तर डिपार्टमेंट एला 1,000 रुपये येईल. त्यानंतर डिपार्टमेंट
बीला 500 रुपये येईल. तुम्ही करून बघा. त्यानंतर 125 रुपये डिपार्टमेंट सीला येईल आणि डिपार्टमेंट डीला 875 रुपये येईल. अशा पद्धतीने हे 2500 रुपये रेंट अँड रेटचे चारही डिपार्टमेंटमध्ये विभागलेले आहेत. त्यानंतर वर्कशॉप दिलेला आहे पहा. वर्कशॉप सी डिपार्टमेंट 1180 रेंट अँड रेट. वर्कशॉप डिपार्टमेंट सीचं 1180 वेगळं दिलेलं आहे भाडं वर्कशॉपचं. त्यानंतर पुढं दिलेलं आहे सन्ड्री एक्सपेन्सेस. टू सन्ड्री एक्सपेन्सेस. सन्ड्री एक्सपेन्सेसमध्ये ॲडजस्टमेंट दिलेली आहे. नंबर सी, सन्ड्री एक्सपेन्सेस इन्क्लूड ₹4880 इन रिस्पेक्ट ऑफ न्यू पार्ट पॅडल्स ETC फॉर रिनोव्हेटेड सायकल. तर रिनोव्हेटेड सायकल म्हणजे हे डिपार्टमेंट बी यामध्ये रिनोव्हेटेड सायकल म्हणजे सुधारित आधुनिक प्रकारच्या सायकलीचं ते डिपार्टमेंट आहे. तर त्या डिपार्टमेंटचे किरकोळ खर्च 4880 रुपये सन्ड्री एक्सपेन्सेसमध्ये समाविष्ट आहेत. म्हणून या ठिकाणी लिहा न्यू पार्ट सन्ड्री एक्सपेन्सेस 2 न्यू पार्ट खरेदी केलेले आहेत पॅडल वगैरे. डिपार्टमेंट बी 4880 रुपये. आता 34,880 मधून 4,880 गेले तर राहिले किती? आता हे 34,880 मधून 4,880 राहिले तर इथं राहतात 30,000. आलं लक्षात? हे काय आहे? सन्ड्री एक्सपेन्सेस. 30,000 शिल्लक राहिले तर हे 30,000 अदर एक्सपेन्सेस म्हणून या ठिकाणी घ्या. अदर एक्सपेन्सेस 30,000 ते आपणाला ॲडमिनिस्ट्रेशन सॅलरी अँड वेजेसच्या रेशिओमध्ये विभागायचे आहेत. तो रेशिओ आहे 28,4,401,1,7. 28,4,401,1,7 या प्रमाणामध्ये ते विभागायचे आहेत आपणाला. तर हे 30,000 मी विभागलेले आहेत. आलं लक्षात? ते असे आलेले आहेत 12,000 एका डिपार्टमेंटला, 6,000 एका डिपार्टमेंटला, त्यानंतर 1,500 रुपये एका डिपार्टमेंटला आणि 10,500 हे शेवटच्या डिपार्टमेंटला आलेले आहेत. तर त्याचं विभाजन या प्रमाणामध्ये मी केलेलं आहे. कॅल्क्युलेशन करून करा. 12,000 रुपये इथं आले, त्यानंतर 6,000 रुपये या ठिकाणी आले, त्यानंतर 1,500 या ठिकाणी डिपार्टमेंट सीला आणि डिपार्टमेंट डीला 10,500 रुपये आले. म्हणजे 30,000चं विभाजन अशा पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे. तर तिसरी ॲडजस्टमेंट या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आता चौथी जी ॲडजस्टमेंट आहे फक्त सांगितलं आहे त्यांनी अदर एक्सपेन्सेस आर अपोर्शन्ड. म्हणजे हे अदर एक्सपेन्सेस आर अपोर्शन्ड इन द सेम रेशिओ ॲज ॲडमिनिस्ट्रेशन सॅलरी अँड वेजेस. ॲडमिनिस्ट्रेशन सॅलरी अँड वेजेसचा जो रेशिओ आहे तो 28,4,401,1,7 असा आहे. त्याच रेशिओमध्ये हे खर्च उर्वरित डिव्हिजन करा त्याचं असं त्यांनी सांगितलं आहे. तर या ठिकाणी 3 ॲडजस्टमेंट झालेले आहेत. सन्ड्री एक्सपेन्सेसपर्यंत आपण आलेलो आहोत. त्यानंतर एक ॲडजस्टमेंट आहे पहा नंबर ए, न्यू सायकल कॉस्टिंग ₹41,000 हॅज बीन ट्रान्सफर्ड फ्रॉम ए टू डी डिपार्टमेंट. तर पहा 41,000च्या सायकली ए डिपार्टमेंटकडून डी डिपार्टमेंटला ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. आलं लक्षात? ए डिपार्टमेंटकडून बी डिपार्टमेंटला ट्रान्सफर करण्यात आल्यात, डी डिपार्टमेंटला ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. तर ए डिपार्टमेंटने तेवढ्या सायकली विकल्या
आता डिपार्टमेंट त्याच व्यवसायाचे जरी असले तरी ए डिपार्टमेंटने डी डिपार्टमेंटला त्या सायकली दिलेल्या आहेत, म्हणजे विकलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी लिहा बाय ट्रान्सफर टू डी डिपार्टमेंट. डी डिपार्टमेंटला ट्रान्सफर केलेलं आहे. तर डी डिपार्टमेंटला ट्रान्सफर केलं म्हणजे कुणी केलं? ए डिपार्टमेंटने. किती? 41,000 रुपये किमतीच्या सायकली. आलं लक्षात? ज्या डिपार्टमेंटने ट्रान्सफर केल्या त्या डिपार्टमेंटच्या क्रेडिट साईडला आणि ज्या डिपार्टमेंटला ह्या सायकली पाठवलेल्या आहेत त्या डिपार्टमेंटच्या डेबिट साईडला. म्हणून या ठिकाणी घ्या टू ट्रान्सफर फ्रॉम, इथं लिहायचं आहे ट्रान्सफर फ्रॉम ए डिपार्टमेंट. किती? 41,000 रुपये डी कॉलममध्ये लिहा, डिपार्टमेंट डी कॉलममध्ये. आता पहा, एने ट्रान्सफर केल्या म्हणून एच्या क्रेडिट साईडला आलेला आहे. कुणाला ट्रान्सफर केल्या? डीला ट्रान्सफर केलेले आहे. ट्रान्सफर टू डी म्हणून डीच्या डेबिट साईडला 41,000 आलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारची डिपार्टमेंट अंतर्गत वस्तूची ट्रान्सफर करण्यात आलेली असेल तर अशा त्याच्या 2 कॉन्ट्रा एंट्रीज त्या ठिकाणी होतात. एक ज्या डिपार्टमेंटने ट्रान्सफर केलेलं आहे त्याच्या क्रेडिट साईडला आणि ज्या डिपार्टमेंटला त्या वस्तू मिळालेल्या आहेत त्या डिपार्टमेंटच्या डेबिट साईडला. हे ध्यानात ठेवा. तर ॲडजस्टमेंट या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईडसुद्धा पूर्ण झालेली आहे. आता क्रेडिट साईड बाय सेल्स न्यू सायकल ए डिपार्टमेंट 1,210,000. त्यानंतर न्यू प्राम्स बी डिपार्टमेंट 40,270. त्यानंतर सी रिनोव्हेटेड सायकल 10,620 आणि हायर रिसीट डिपार्टमेंट डी 8,920. हे सेल्स आपण या ठिकाणी लिहून टाकलेलं आहे. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे पहा, तर ते क्लोजिंग स्टॉक याच ठिकाणी घ्या. बाय क्लोजिंग स्टॉक प्रत्येक डिपार्टमेंटचा वेगवेगळा दिलेला आहे. न्यू सायकल ए 3,060. त्यानंतर न्यू प्राम्स 5,900. त्यानंतर रिनोव्हेटेड सायकल सी डिपार्टमेंट 8,160. त्यानंतर हायर सायकल डिपार्टमेंट डी 40,220. 40,220. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ह्या नोंदी करून घेतलेल्या आहेत. म्हणजे प्रॉब्लेममधल्या जेवढ्या काही नोंदी होत्या तेवढ्या नोंदी या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत, काहीही शिल्लक राहिलेलं नाही. आता काय करा, ग्रॉस प्रॉफिट काढा. याच्या बेरजा करून ग्रॉस प्रॉफिट आपल्याला काढायचं आहे. तर पहा, हे 0 2 2 4 9 2 11 1 हातचा आला 1 9 49,140. 49,140. त्यानंतर पुढं दिलेलं आहे हे 0 6 2 8 6 1 7 8 1 18,780. 18,780. त्यानंतर हे 0 हे 7 9 2 11 1 हातचा आला 1 5 1 6 4 46,170. इथे लिहा 46,170. त्यानंतर या डिपार्टमेंटची बेरीज करा. 0 6 1 7 2 ला 2 3 1 4
4 आणि 4ला 4 1,44,270. इथं लिहा 1,44,270. तर आता यांचा ग्रॉस प्रॉफिट किती येतो? ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन किती येईल? तर पहा, हे 140, 8 आणि 1 9, 4ला 4 8,140 रुपये डिपार्टमेंट डीडचा हे 40,420 आहे. 20 9 4 13ला 3 हातचा आला 1 9, म्हणजे 49,340 रुपये बेरीज येते इथं. तर या ठिकाणी थोडं सुधारणा करू आपण. हे 0 1 त्यानंतर 4 त्यानंतर 3 8 आणि 1 9 8,340 रुपये डिपार्टमेंट डीचा ग्रॉस प्रॉफिट आला. त्यानंतर ह्या डिपार्टमेंटचा 0 6 2 8 7ला 7 6 2 8 1 12,060 रुपये डिपार्टमेंट सीचा ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. त्यानंतर बीचा प्रॉफिट काढू आपण. 0 6 आणि 1 7 9 आणि 2 11ला 1 हातचा आला 1 5 आणि 1 6 3 आणि 1 4 15,960 रुपये डिपार्टमेंट बीचा ग्रॉस प्रॉफिट आला. त्यानंतर इथला 0 6 आणि 1 7 8 आणि 4 12ला 2 हातचा आला 1 3 आणि 1 4 2 आणि 1 3 1ला 1, म्हणजे 23,810. 23 0 6 आणि 1 7 8 आणि 4 12ला 2 हातचा आला 1 3 आणि 1 4 2 आणि 2 4 आणि 1, म्हणजे अशा पद्धतीने हा ग्रॉस प्रॉफिट या ठिकाणी आलेला आहे चारही डिपार्टमेंटचा. तर या ठिकाणी तो ग्रॉस प्रॉफिट या ठिकाणी घ्या. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 23,810. 23,810 15,960 त्यानंतर 12,060 त्यानंतर 8,340. आता यांची बेरीज करा. तेवीस 810 15,960 त्यानंतर 12,060 त्यानंतर 8,340. हे 23,810 15,960 12,060 त्यानंतर 8,340. आता या ठिकाणी ह्या डिपार्टमेंटला झालेला नेट प्रॉफिट आपल्याला काढायचा आहे. तर पहा 6 आणि 5 11 11 आणि 9 20ला 0 हातचे आले 2 6 आणि 2 8 आणि 7 15 15 आणि 9 24ला 4 हातचे आले 2 3 आणि 2 5 8 आणि 5 13 13 आणि 5 18 18 आणि 5 23ला 3 हातचे आले 2 2 आणि 2 4 4 आणि 4 8 तर नेट प्रॉफिट आलेला आहे पहा. तर या ठिकाणी नेट प्रॉफिट येणार नाही कारण 10,500 या ठिकाणी आहे आणि याची बेरीजच आली 8,340. तर या ठिकाणी नेट लॉस येईल बहुतेक.
नेट लॉस येईल, त्यामुळे ह्याची बेरीज करू नका. आता पहिलं डिपार्टमेंट 4, 6 4 10ला 0, हातचा आला 1, 2 2 9 2 11ला 1, हातचा आला 1, 9 7 16 16 2 18ला 8, हातचा आला 1, 8 2 10 11 12 13 13ला 3, हातचा आला 1, 2. म्हणजे या ठिकाणी 296 रुपये प्रॉफिट झालेला आहे पहिल्यांदा. टू नेट प्रॉफिट 296 रुपये. त्यानंतर ह्या डिपार्टमेंटचा 5978 येतो का बघा. तर हे 2 8 2 10ला 0, हातचा आला 1, 4 5 4 9 9 8 17 17 आणि 7 2100. हे 4880 इथे लिहायचेत. तर आता याचा प्रॉफिट येईल, तो काढू आपण. 2 8 2 10ला 0, हातचा आला 1, 4 5 4 9 9 7 9 7 16ला 6, हातचा आला 1, 2 3 2 5 5 10 10 आणि 9 19, हातचा आला 1, 3 आणि 1 4 6 4 10 आणि 5 15. 5978 आला पहा. त्यानंतर इथला प्रॉफिट किती येईल. हे 8 आणि 5 13 13 आणि 7 20ला 0, हातचे आले 2 आणि 1 3 9 आणि 3 12 12 आणि 3 15 15 आणि 2 17 आणि 8 25 25 आणि 8 33 33 आणि 3 36, हातचे आले 3 7 आणि 3 10 आणि 1 11 12 13 14 15 16 16 आणि 4 20 आणि 1 21. 137 झालेला आहे प्रॉफिट. 710 3190 338 137 रुपये प्रॉफिट आला तिथला. त्यानंतर या ठिकाणची बेरीज येते पहा 13741. 13741. 6 5 11ला 1, हातचा आला 1, 7 7 14ला 4, हातचा आला 1, 4 8 4 12 5 17ला 7, हातचा आला 1 3 1 13741. तर या ठिकाणी नेट लॉस किती येतो. 1ला 1, हे 0 4 आणि 3 7 8 आणि 5 13. 5401 रुपये या ठिकाणी बाय नेट लॉस आलेला आहे. नेट लॉस. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. काही अडचण असेल तर विचारा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.